ओके. लिहिता येणार आहे? हॅलो, हॅलो, हॅलो. Yes, ma'am. Yes. हा, लिहा. क्लासिफिकेशनला एक्सप्लेन करते मी, पुढच्या पेजवर आहे. ओव्हर. No, ma'am. लिहा लिहा, सावकाश लिहा. ओव्हर. Yes, ma'am. हा, Yes. क्लासिफिकेशन ऑफ सिरॅमिक्स. एकच मिनिट. हा, क्लासिफिकेशन मध्ये बेस्ड ऑन ऍप्लिकेशन पहिला टाईप काय आहे रे? आता तुम्ही राईट केलेल्या क्लासिफिकेशन मध्ये बेस्ड ऑन ऍप्लिकेशनच्या साईडला काय पॉइंट आहे? स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल सिरॅमिक्स. स्ट्रक्चरल सिरॅमिक्स तुम्हीच वाचायचं आणि मला सांगा बरं, स्ट्रक्चरल सिरॅमिक्स म्हणजे काय ते. करा रीड पटकन, इथपासून इथपर्यंत रीड करायचं आणि तुम्हीच मला सांगायचं. हा, दोनच लाईन वाचायचे आणि एक्झाम्पल वाचायचे. हा, Mainly used in construction. इट इज मेनली युज्ड इन कन्स्ट्रक्शन. पुढे एक्झाम्पल काय त्याचे? Building Bricks, hollow. बिल्डिंग ब्रिक्स माहिती आहे तुम्हाला? विटा माहित आहेत? बांधकामाची टाईल्स माहित आहे? रूफ टाईल माहित आहे? रूफ टाईल. त्यानंतर ड्रेन टाईल. टाईलचे वेगवेगळे टाईप असतात. त्यानंतर स्लॅब माहित आहे? आपण त्याला स्लॅब म्हणतो. स्ट्रक्चरल सिरॅमिक्स मध्ये विटा येतात मेनली. विटा. दिस ग्रुप इन्क्लूड द आर्टिकल युज्ड मेनली इन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग. बिल्डिंग मध्ये काय बनवण्यासाठी? बिल्डिंगचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी. बिल्डिंगचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी. स्ट्रक्चर बनवण्यासाठी काय काय लागतं?
बिल्डिंगचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी विटा लागतात, स्ट्रक्चर बनवण्यासाठी टाइल्स लागतात, स्लॅब लागतं. हे त्याचे एक्झाम्पल झाले. लिहा नंबर 1 स्ट्रक्चरल सिरॅमिक्स आणि हे लिहून काढा एक्झाम्पलसह. झालं का रे? हॅलो, झालं का? Yes, ma'am. आवाज कमी कर. झालं? Yes, ma'am. ओके. आता स्ट्रक्चर सिरॅमिक्स म्हणजे बिल्डिंगच्या स्ट्रक्चर्स बनवण्यासाठी लागला जाणारा सिरॅमिक मटेरियल. याच्यामध्ये मेनली विटा येतात. ओके. फेसिंग सिरॅमिक्स एक्झाम्पल बघायचं. हे एक्झाम्पल फेसिंग ब्रिक्स. तुम्हाला माहिती आहे का भिंतीवरती टाइल्स चिटकवल्या जातात. Yes. हॅलो. Yes, ma'am. हां, आता हे ह्या 2 लाईन वाचायच्या आणि तुम्ही मला सांगायचं. फास्ट. Internal and external structure of इंटरनल आणि एक्सटर्नल फेसिंग ऑफ द बिल्डिंग. इंटरनल आणि एक्सटर्नल फेसिंग डेकोरेशन बनवण्यासाठी, फेसिंग व्यवस्थित बनवण्यासाठी वापरलं जाणारं मटेरियल जे असतं त्याला फेसिंग सिरॅमिक्स असं म्हणायचं. इथं एक्झाम्पल फेसिंग ब्रिक्स म्हणजे भिंतीला चिटकवल्या जाणाऱ्या टाइल्स. राईट डाऊन. आणि ओव्हन टाईल. हे ओव्हन टाईल म्हणजे आपल्या घरात ओव्हन असतो ना, त्याच्या आतलं मटेरियल जे बनवण्यासाठी, आतलं जे मटेरियल असतं त्याच्या हीट होतंय ते बनवण्यासाठी ह्या फेसिंग सिरॅमिकचा यूज होत असतो. ओव्हनच्या आतले कंपार्टमेंट बनवण्यासाठी या फेसिंग सिरॅमिकचा यूज होत असतो. इथं फेसिंग सिरॅमिक म्हणा, फेसिंग मटेरियल म्हणू नका, फेसिंग सिरॅमिक म्हणा. याचे एक्झाम्पल फेसिंग ब्रिक्स आणि ओव्हन टाइल्स. ओव्हनच्या आतलं मटेरियल बनवण्यासाठी जे हीट होतं ते. राईट करा. हे आहे असं राईट करा. फक्त इथं मटेरियलच्या ऐवजी सिरॅमिक शब्द लिहा. राईट इट. Is it over? Yes, ma'am. Yes. Okay. Next.
नंबर 3 कुठला होता रे? नंबर 3 स्ट्रक्चरल झालं, फेसिंग झालं, आता रिफ्रॅक्टरीज. हा, आता लक्ष द्या. फर्नेस कशाला म्हणायचं अगोदर समजावून सांगते. मेटल असतात ना, मेटल ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, अशी लोक, ह्या सगळ्यांचे मेल्टिंग पॉइंट 250 डिग्रीच्या पुढंच असतात, 200च्या पुढंच असतात. काही जणांचे तर 10,000 हजार पर्यंत असतात. मग त्यांच्या शुद्धीकरणाच्या प्रोसेसमध्ये किंवा त्याच्यापासून, त्या धातूंपासून वस्तू बनवत असताना वगैरे त्याला वितळावं लागत असेल की नाही रे? Yes. हा, वितळवावं लागतच असतं. आणि ते वितळवत असताना त्याला काहीतरी भांड वापरावं लागेल की नाही वितळायला? ते हवेत वितळणार आहे का? आता आयर्नला वितळवायचंय. आयर्नचा मेल्टिंग पॉइंट किती रे व्रत आयर्नचा? 1530. व्हेरी गुड, नाईस, व्हेरी नाईस. 1530 डिग्री सेल्सिअस आहे. त्याला वितळवण्यासाठी वापरलं जाणारं भांड हे नक्कीच 2000 डिग्रीचं तरी पाहिजे. 2000ला सुद्धा न वितळणारं पाहिजे. बरोबर आहे की नाही? Yes. हा, मग ते वितळवण्यासाठी जे भांड वापरलं जातं, मेटलच्या वितळवण्यासाठी जे भांड वापरलं जातं, त्याला फर्नेस असं म्हणायचं. फर्नेस. मग ते धातूंच्या वितळवण्यासाठी जी भांडी वापरली जातात त्याला फर्नेस असं म्हणायचं. आणि ती कशाची बनवलेली असतात? हे बघा, ह्या आपल्या सिरॅमिकची बनवलेली असतात. ती कशाची बनवलेली असतात? सिरॅमिक्सची बनवलेली असतात. मग हे रिफ्रॅक्टरी जरा वेगळ्या प्रोसेसने तयार केलं जात असतं. आपल्याला प्रोसिजर नाही किंवा केमिकलची नावं नाहीत की रिफ्रॅक्टरी कसा बनवलंय ते. डायरेक्ट तुम्ही इंजिनियर आहेत म्हणून डायरेक्ट ऍप्लिकेशनचा पॉईंट आपल्या सिलेबसला. मग हे फर्नेस बनवण्यासाठी. दुसरी गोष्ट, अणुबॉम्ब वगैरे बनवताना तिथं 1,00,000 डिग्री सेल्सिअस समजा टेम्परेचर जात असेल, त्याचं जे भांड आहे ते त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरचं असावं लागेल की नाही त्या प्रोसेसिंगसाठी वापरलं जाणार. मग ते बनवण्यासाठी हे रिफ्रॅक्टरी मटेरियल वापरलं जातं. दुसरी गोष्ट अजून तुम्हाला आता आपल्या सिलेबस मधल्या पुढच्या पॉईंट मधली एक फिगर दाखवते. इथं 1800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. इथं 1800 डिग्री आहे. हे जे भांड आहे, हे जे पॉट आहे, हे रिफ्रॅक्टरी मटेरियलचं बनवलेलं आहे बघा. म्हणून इथं लिहिलेलं आहे रिफ्रॅक्टरी लाइनिंग आहे का? कारण हे वितळलं तरी याला काहीच फरक पडू नये. म्हणजेच सिरॅमिक्स म्हणजे काय असतं? सिरॅमिक म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ सिरॅमिक मधला रिफ्रॅक्टरीज म्हणजे असं मटेरियल की जे हाय टेम्परेचरला देखील स्टेबल राहू शकतं, हाय टेम्परेचरला देखील काय होत नाही. म्हणजे इथं म्हणून लिहिलेलं आहे ऑपरेटिंग ॲट हाय टेम्परेचर. हे एक फर्नेस आहे किंवा हे एक ॲपरेटस आहे की जे हाय टेम्परेचरला वापरता येतं. आर यू गेटिंग? रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणजे एक फर्नेस आहे किंवा एक ॲपरेटस आहे की जे ऑपरेट करता येतं कधी? हाय टेम्परेचरला. ह्यात पहिल्या 2 लाईन नाही लिहून घ्यायची काही गरज नाही. दीज आर मेनली युज्ड फॉर मेकिंग दी व्हेरियस पार्ट ऑफ फर्नेस. फर्नेसचे पार्ट बनवण्यासाठी, फर्नेसचे पार्ट बनवण्यासाठी किंवा ॲपरेटस बनवण्यासाठी की जे हायर टेम्परेचरला काम करतात. आर यू गेटिंग? रिफ्रॅक्टरी सिरॅमिक म्हणजे काय? की जे सिरॅमिक मटेरियल हाय टेम्परेचरला वापरता येतं. ह्या वरची लाईन मी नाही शिकवणार, तुम्हाला गरज नाही. फाईन सिरॅमिक. फाईन सिरॅमिक्स म्हणजे आपल्या घरातल्या डिश, आपल्या घरातले वॉश बेसिन, नंतर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स असतात की नाही? डेकोरेटिव्ह आर्टिकल चिनीमातीचे. Yes. हा, फ्लावर पॉट वगैरे असतात की नाही चिनीमातीचे. नंतर केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरी मधले वेगवेगळे ग्लासवेअर्स. केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये जे डिश वगैरे लागतात त्या फाईन सिरॅमिकच्या बनवलेल्या असतात किंवा वेगवेगळे ॲपरेटस जे असतात ते फाईन सिरॅमिक्सचे बनवलेले असतात. आर यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय फाईन सिरॅमिक? Yes, ma'am. डिश, वॉश बेसिन, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स,
ऑल्सो युज्ड इन लॅबोरेटरी ॲज ए केमिकल वेअर अँड ॲपरेटस. लॅबोरेटरीमध्ये केमिकल ठेवण्यासाठी वापरलं जातं किंवा ॲपरेटस म्हणून वापरलं जातं. त्यानंतर स्पेशल सिरॅमिक्स. टीव्हीचे काच सोडून टीव्हीचे किंवा रेडिओचे असे पार्ट की जे हातातून वरून पडलं की खाली फुटतंय, असतंय की नाही? Yes, ma'am. हा, आपल्या हातातून जर पडलं, काच सोडून, काच ही वेगळ्या प्रकारामध्ये येते. आपल्या हातातून रेडिओ खाली पडला वरून, खूप उंचावरून, त्याचे तुकडे होतील की नाही? तर ते जे मटेरियल असतं ते स्पेशल सिरॅमिक्स मध्ये येतं. इट इज युज्ड मेनली इन रेडिओ इंडस्ट्री. रेडिओ इंडस्ट्रीमध्ये टीव्ही, रेडिओ हे घटक येतात. आणि एव्हिएशन्स म्हणजे विमानाशी रिलेटेड, विमान, रॉकेट वगैरे वगैरे वगैरे. ग्रुप ऑफ आर्टिकल विच स्पेसिफिक प्रॉपर्टी. त्या सिरॅमिक मध्ये स्पेसिफिक प्रॉपर्टी असतात, विशिष्ट असे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये. ए ग्रुप ऑफ आर्टिकल विथ अ स्पेसिफिक प्रॉपर्टी युटिलाइज मीन्स युज्ड इन रेडिओ इंडस्ट्री, एव्हिएशन एटसेट्रा. आर यू गेटिंग? ह्या रिफ्रॅक्टरी मधली पहिल्या 2 लाईन लिहायच्या नाहीत, ह्या 3 लाईन लिहायच्या. फाईन सिरॅमिक्स मधल्या पहिल्या 2 लाईन लिहायच्या नाहीत, नंतरच्या 3 लाईन लिहायच्या. स्पेशल सिरॅमिक्स मध्ये ह्या दोन्ही पण लाईन लिहायच्या. रिफ्रॅक्टरी मटेरियल कुठं वापरलं जातं? ऑपरेटेड ॲट हाय टेम्परेचर. फाईन सिरॅमिक कुठं वापरलं जातं? घरामध्ये वापरलं जातं आणि लॅबमध्ये वापरलं जातं. स्पेशल सिरॅमिक कुठं वापरलं जातं? रेडिओ इंडस्ट्रीमध्ये आणि एव्हिएशन मध्ये वापरलं जातं. आर यू गेटिंग दिस पॉइंट? Yes, ma'am. हा, हे 2 लाईन लिहायच्या नाहीत, ह्या 2 लाईन लिहायच्या नाहीत, बाकी सर्व मटेरियल लिहायचं. राईट इट.
इज इट ओव्हर? हॅलो हॅलो हॅलो, Yes, ma'am. झालं लिहून? Yes, ma'am. बरं, आता ज्यांनी अटेंडन्स टाकलेली आहे त्यांनी देखील अटेंडन्स टाका. फक्त एवढ्याच मिनिटाची अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. अगोदर टाकली असेल तर ती कन्सिडर केली जाणार नाही. ज्यांनी अगोदर टाकले त्यांनी पण रिपीट टाका, म्हणजे कळतात कोण झोपेत आहेत जागेत ते.